भारतीय संविधान हे जगातील सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारची राज्यघटना आहे. परंतु दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी पाहिजे त्या पद्धतीने होत नाहीये. कारण घटनेने जरी सगळ्यांना एक मतदानाचा अधिकार दिलेला आहे, पण वास्तविक जीवनामध्ये मतदानाचा अधिकार आहे हे खरं आहे, परंतु आर्थिक साधनावर काही ठराविक भांडवलदारांची, काही ठराविक लोकांची मक्तेदारी असल्यामुळे त्याचा नेमका वापर ते त्यांच्या पद्धतीने करतायत. आणि जे काही सरकार आहे ते भांडवलधारजीने सरकार असल्यामुळं घटनेचे जे काही मूलभूत निकष आहेत किंवा जे काही मूलभूत तत्व आहेत किंवा जे काही मूलभूत हक्क आहेत, या हक्कावरच घाला घालण्याचं काम प्रस्थापित सरकार करत आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर शिक्षणाचं आता मोठ्या प्रमाणात खाजगीकरण आहे. आता एकीकडे तुम्हाला म्हणणार सर्वांना शिक्षणाचे द्वार आम्ही उघडे केलेत, ओपन आहेत, पण सर्वसामान्य घरातला मुलगा, कष्टकऱ्याचा मुलगा, दलिताचा मुलगा, आदिवासीचा मुलगा जिथं उच्च शिक्षण मिळतं अशा शैक्षणिक संस्थेमध्ये तो प्रवेश घेऊ शकत नाही. कारण त्या शैक्षणिक संस्थेची फीस 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख आहे. मग संविधानाचा अर्थ काय? संविधानात जे सांगितलेलं आहे की फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन. एज्युकेशन फ्री कुठं राहिलं? आज नामांकित ज्युनियर केजी, सिनियर केजी शाळेंच्या पहिली दुसरीच्या फीस 60, 70, 80 हजार रुपये आहेत. मग आमच्या एका मताचा काही त्यावेळेस उपयोग होत नाही ना, कारण आर्थिक विषमता या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही जरी मतदान देतोय, परंतु त्या मताला प्रॅक्टिकल मध्ये अंमलबजावणी करणारे जे लोक आहेत ते भांडवलधारी विचारसरणीचे आहेत, ते सरंजामशाही विचारसरणीचे आहेत. त्यामुळे भारतीय संविधानाचा जागर जास्तीत जास्त लोकांपर्यंत होणं गरजेचं आहे, तरच हे संविधान सुरक्षित राहील. आणि संविधानासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू.